आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक पोलिसांचा एमडी ड्रग्ज तस्करीवर मोठा घाव। राजस्थानमधील दोघांसह तिघे जेरबंद। 18,35,000चा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानमधून एमडी विक्रीसाठी आलेल्या दोघांसह एकूण तिघा आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 320.35 ग्राम एमडी आणि इतर साहित्य असा एकूण 18,35,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि उपनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे प्रधाननगर परिसरात सापळा रचून राजस्थानच्या जोधपूर येथील पुनाराम बिश्नोई आणि श्रवणकुमार बिश्नोई यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून तब्बल 200 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले। दुसऱ्या कारवाईत उपनगर पोलिसांनी नाशिक रोड येथील माधव लॉन्स परिसरातील घरावर छापा टाकून सुरेश पुनाराम गोडारा याला अटक केली। त्याच्याकडून 120.35 ग्रॅम एमडी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 320.35 ग्रॅम एमडी आणि 18.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।